एक नंबर चाय आहे. साखरेपेक्षा गुळाचीच बरी वाटते. नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सध्या चहावाले किती फेमस होत आहेत तुम्हाला माहीतच आहे. बरं, आता डॉली चहा, MBA चहा, वेगवेगळ्या प्रकारचे चहावाले आले आणि त्यांनी मार्केट गाजवलेलं आहे. तर मी आपण आलेलो आहे कणकवलीला आणि स्पेशली पवार आरोग्यदायी सेंद्रिय गुळातला चहा, याची मेन ब्रँच आहे पंढरपूरला. कोकणामध्ये या चहाचा खूप विस्तार झालेला आहे, भरपूर ब्रँचेस झालेले आहेत. तर मित्रांनो, या चहाच्या 58 ब्रँच आहेत. चला तर मग बघूया कशा पद्धतीनं गुळातला चहा बनतो, काय स्पेशालिटी आहे गुळातला चहाची, ही सगळी माहिती घेऊया. किती रुपये खर्च आला ही सगळी माहिती घेऊया आणि आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. धन्यवाद. तर मित्रांनो, सेंद्रिय गुळ आहे आणि ही वीट आहे गुळाची. आपल्याकडं जनरल ढेप असते, यांच्याकडे वीट बघायला मिळाली आहे आणि आता ह्याचा चहा बनणार आहे. चला तर बघूया कसा चहा बनतोय. मित्रांनो, ब्रँच ओनर आहेत आणि त्यांना हे ट्रेनिंग दिलेलं आहे चहा तयार करण्याचं. तर आता किती लिटर दुधाचा चहा करताय ते आपण त्यांना विचारूया. आता 2 लिटर दुधाचा चहा बनवतो आपण. 2 लिटर. 2 लिटर. चला, ह्यात फक्त दूध आता घातलंय. हां, दूध सध्या घातले. आता फक्त दूध यामध्ये ऍड झालेलं आहे आणि आता बघूया कोणकोणते पदार्थ यामध्ये जात आहेत. आता गुळाचं कटिंग होतंय, तर गुळाविषयी थोडीशी माहिती घेऊया दादांकडनं. गुळ हे पूर्ण सेंद्रिय आहे, त्यामध्ये कोणते केमिकल नाही आहे आणि हे स्पेशल आपण बनवून घेतोय. चहासाठी बनवून घेतो स्पेशल. तरी किती तुम्हाला मागवा लागते, कधी येतो तुमच्याकडे? ऑर्डर दिली काय साधारण 3-4 दिवसात येतोय. ओके. आणि किती किलो घेता तुम्ही? महिन्याला साधारण 120 किलो वगैरे. 120 किलो. असं आहे, बारीक कटिंग करून घ्यायचं का एकदम? बारीक आणि एकदम मऊ आहे गुळ. ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक असल्यामुळे एकदम मऊ लागतोय. पण नुसता गुळ जरी टेस्ट करून बघितला तरी त्याची क्वालिटी तुम्हाला लक्षात येईल. बघा, अगदी तोंडात लगेच विरघळतोय आणि टेस्ट खूप भारी लागते. ही चहा पितळीच्या भांड्यामध्ये करतोय आपण. किती वेळा बनतो दिवसात? दिवसातून साधारण 20 वेळा चहा करावा लागतो. 20 वेळा? हो, 20 वेळा. थोड्या थोड्या क्वांटिटीत करतात. थोड्या क्वांटिटी करतो. 2-2 लिटरचा 20 वेळा चहा ते करतात आणि जास्त करून ठेवत नाहीत, थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये करतात. खपला की मग नवीन करतात. आता दुधाची उकळी आलेली आहे, आता आपण चहा पावडर त्यामध्ये टाकणार. हा, याचं सगळं प्रमाण ठरलेलं असतं. गुळाचं प्रमाण ठरलेलं असतं, चहा पावडरचं प्रमाण ठरलेलं असतं. त्या लिटरला आपण प्रमाण ठरवलेलं असतं. तर मित्रांनो, हा मोजून घेतलेला गुळ आहे. 2 लिटर दुधासाठी एवढा घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ते टाकणार आहेत. बंद करूनच टाकायचं काय? गॅस बंद करायचा आणि गुळ टाकायचा आणि नंतर हा ढवळायचा. झाला चहा. त्याच्यावरती एक उकळी द्यायची. अजून एकदा उकळायचा. झाला चहा. गुळ टाकल्यानंतर एकदा उकळी आणायची आहे आणि आता गुळातला स्पेशल चहा तयार आहे. चहा एक नंबर. मी चहा इथे नेहमी पिते. गुळातला चहा लई भारी लागतो. मी नेहमीच पितो. गुळाचा चहा अतिशय चांगल्या पद्धतीने, आधी मुळात जी रेसिपी आहे ती अतिशय उत्तम आहे. तर मित्रांनो, आपण कणकवलीला आलेलो आहे आणि स्टँड जवळच पवार आरोग्यदायी चहा यांची ही ब्रँच ओनर आहेत. तर शाखा ओनर आहेत आपल्याबरोबर. तर त्यांनाच विचारूया की शाखा किती दिवस झाले घेऊन आणि कशा पद्धतीने ठरवलं की हा बिझनेस आपण करायचा आणि आधी तुम्ही काय करत होता? नमस्कार, मी भरत गावडे, इथलाच आहे, हळवल गावचा. मी पहिला जॉब करायचो एका बँक सेक्टरमध्ये. बिझनेसकडे जाण्याचा मानस झाला तर चहा खूप अतिशय सुंदर आणि खूप रिस्पॉन्स भेटतो.
मी जिथे जायचो त्या शाखेवर जायचो तिथे खूप रिस्पॉन्स भेटायचा. मग मी असं ठरवलं की आपण हात धंदा करायचा. मग ओनर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी साधारण 26 जानेवारीला ह्या शाखेचं ओपनिंग केलं. त्यांचा 1 लाखामध्ये सेटअप येतो. त्यामध्ये चहा बनवण्याचं जे साहित्य लागतं, थर्मास असो, कप असो, गूळ, चहापत्ती, पितळेचा टोप, शेगडी, परत जे चहासाठी लागणारं सामान असतं ते पूर्ण ते सेटअपमध्ये देतात. ते आहे ते आम्ही महिन्याला साधारण 1200 ते 1300 लिटर चहा विकतो. ओके. आणि साधारण किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत चालू असते? सकाळी आम्ही बरोबर 4:30 पाऊण 5ला उघडतो. संध्याकाळी 8:30 8:30पर्यंत चालू असतो. तर मस्त आहे यांचा व्यवसाय. त्याचबरोबर या ठिकाणी सेटअप सुद्धा एकदम स्वच्छ आणि साफ ठेवलेला आहे. तुम्हाला जर ब्रँच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि अधिकची माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण चहा घेतलेला आहे. गुळातला स्पेशली चहा तयार केलेला आहे. पवार सेंद्रिय गुळातला चहा टेस्ट करूया. वा, खूपच मस्त आहे. जसं त्यांचे टॅगलाईन आहे, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. अशाच पद्धतीनं कोकणामध्ये जरासा गोड कमी लागतो, तशाच पद्धतीने जशी आवड आहे तशा पद्धतीने करतात. आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये, हिवाळ्याच्या दिवसामध्ये चहा तर आपण 2-3 तर दिवसात पितोच, पण ज्याच्यामुळे त्रास होणार नाही असा चहा पिला पाहिजे. आणि हाच तो पर्याय आहे. जर तुम्हाला नवीन व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही व्यवसाय करू शकता. त्याची माहिती तुम्हाला देणार आहे. नंबर आहे, या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता.